तर नमस्कार मित्रांनो, जय माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर जय जिजाऊ जय शिवराय। तर मित्रांनो, आज मी आपल्या महाराजांविषयी बोलणार आहे। मी एक कविता आणली आहे त्यांच्यावरून। तर म्हणजे महाराजांविषयी तयार केलेली कविता आहे। ती कविता अशी आहे की आज राजा असते तर, असं त्या कवितेचं थीम आहे। तर त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो। आणि कविता कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा प्लीज। आणि अगोदरच सांगते, जर काही चुकलं असेल माझं, एखादा शब्द चुकून वगैरे काय गेला तर माफ करा, कारण बोलता बोलता माणूस काय बोलतो एवढं लक्षात येत नाही। त्यामुळं काही एखादा चुकीचा शब्द गेला तर आधीच माफी मागते। तर मी ती कविता तुम्हाला दाखवते वाचून। तर कसं आहे ना, म्हणजे काय एखादा हे राहून जातं ना, त्याच्यासाठी असं हे करून दाखवलेलं बरं आहे। बरोबर ना। तर आज राजा असते तर म्हणाले असते, नको हे सोहळे, नको या मिरवणुका, नको बुलेट घेऊन फिरणं आणि हिंदू हिंदू म्हणून स्वतःला सिद्ध करणं, नको तो गोंगाट दुसऱ्या धर्माला, नको दुसऱ्या धर्माला हिंतेने बघण्याचा घाट, करायचाच असेल जागर माझ्या तत्वांचा कर, करायचाच असेल जागर तर माझ्या तत्वांचा कर, बन माझा मावळा आणि उद्धार आधी स्वतःचा कर, हो एकनिष्ठ स्वतःच्या विचारांशी, माझा भाव जुळू दे तुझ्या नसांशी, परस्त्री माते समान याबाबत आमच्या शत्रूंनाही नसे कधी शंका, आणि तुम्हाला बघून असं वाटतं कधीतरी तुम्हाला कुणात माता भगिनी दिसते का? संभाजी, बाजी, तानाजी शेकडो वर्ष झालं मी शोधतोय, पण साधा मावळा पण दिसत नाही, दिसत असा नाहीसा दिसत आहे। सगळ्या धर्माला घेऊन मी स्वराज्य उभं केलं, पण जातीभेद माझ्या खरंच डोळ्यांना नाही पाहवलं। शिवजयंती साजरी करून मी लोकांना नाही कळणार, त्यासाठी सच्चा मावळा माझा बनून तुझ्या कर्तृत्वातून तुला ते दाखवावं लागेल। शेवटी एवढंच सांगतो, अनेक मावळ्यांच्या रक्ताचे सडे पडून हा स्वराज्य उभं केलं आहे, याला जपा आणि मराठा असण्याला जागा, एवढीच विनंती करत आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कविता नक्कीच सांगा, तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आणि त्यात जे शब्द आहेत ते बरोबर आहेत का, हे मला नक्कीच तुमच्याकडनं त्यावर प्रतिक्रिया ऐकायला आवडेल। आणि मित्रांनो, पहिल्याची जी शिवाजी महाराजांच्या सोबत होती ते लोक बघा, म्हणजे कशी होती ती लोक। जो म्हणजे आपल्या नाहीत का, येसाजी, बाजी, संताजी, ते जो 65 किलोची तलवार उचलतो तो येसाजी, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी, जो 8 घंट्यात घोडा दिल्लीवरून पुण्याला नेतो तो संताजी, जो शत्रूच्या झुंडीत घुसून शत्रूशी वार करतो तो धनाजी, जो सिंहाशी लढून सिंहाचा जबडा फाडतो तो छत्रपती संभाजी, आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करतो ते छत्रपती शिवाजी। तर असं आता कुणी आहे का मित्रांनो? त्याच्या काळात आहे का कुणी असं? तर मित्रांनो, शिवाजी महाराजांचं नाव ऐकताच आपल्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण होते, आणि त्यांनी जे आपल्याला शिकवण दिली, जे सांगितलंय त्याच ह्याच्यावर चालण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे। त्यांच्या मार्गदर्शनाचे आपण खरंच चीज केलं पाहिजे। तर मित्रांनो, अजून एक हे आले युनेस्कॉनमध्ये आपल्या किल्ल्यांची नावाची यादी आली त्यात।
तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत लागलेले आहेत. तर त्या 12 किल्ल्यांची नावं अशी आहेत: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, खांदेरी, शिवनेरी, सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, विजयदुर्ग आणि जिंजी. तर हे 12 किल्ले त्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत यांची नावं लागलेली आहेत मित्रांनो. तर आपल्यासाठी हा खूप गर्वाचा मान गर्वाने उंचवणारा मोठा क्षण आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, मी थोडीशी शिवाजी महाराजांची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एकदा माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ करा. आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कविता माझी कशी वाटली प्लीज नक्की सांगा मला. कारण कसं असतं माहिती काय, ते जरा वेगळं फिलिंग असतं त्याचं, त्याच्यामुळं विचाराले तुम्हाला, दुसरं काय नाही. तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवनवीन व्हिडिओ अजून तुम्हाला मी देतच राहणार आहे. तर ओके, जय जिजाऊ, जय शिवराय. तर बाय मित्रांनो.